आज या ठिकाणी आमचे नेते माननीय सदाशिवभाऊ पाटील यांच्या घराच्या बाबतीत किंवा यांच्या घराच्या बाहेर जो काही जादू हा जो प्रकार केला, त्या प्रकारानं प्रथमतः कशासाठी केला, काय केला, कोणत्या कारणासाठी केला, ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे किंवा त्यांना काय होणार आहे ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की बाबा ज्या ठिकाणी हे केलं जातं आहे, जिथं शहरामध्ये अशा घटना घडतात त्या ठिकाणच्या घरातल्या लोकांचं वातावरण असेल, भीतीचं वातावरण त्या लोकांच्यामध्ये होत आहे. असं करत असताना जर ह्यांना रंगे हात पकडला असेल आणि ते जे काय बंगाली बाबू आहे त्या बंगाली बाबूचं ज्या CCTV फुटेजमध्ये सुनील मेटकरी जे काय बाजार समितीला काहीतरी संचालक म्हणून आहेत ह्या सारख्या व्यक्तीला जर पकडलं असेल तर यामध्ये खरंच मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे. आणि षडयंत्र असताना जर केवळ ठीक आहे आपण काही जादू ह्या ठिकाणी भाऊंच्या घराच्या समोर केलं, परंतु त्यांच्या मोबाईलमध्ये मॅप असणं, जुन्या घराचा मॅप, नवीन घराचा मॅप, म्हणजे यातून काय मोठं घडणार आहे का, काय घडवणार आहेत का? आज ठीक आहे भाऊन राजकारणामध्ये यश अपयश या गोष्टी येत राहतात जात राहतात, परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे, ह्या घराला कुठंतरी इजा पोहोचावी, ह्या घरामध्ये सुख शांती लाभू नये यासारखं प्रकार, अघोरी प्रकार या ठिकाणी करण्यात येत आहेत. असं जर प्रकार घडत असतील तर माझं मत असं आहे की जे काय सुनील मेटकरी आहेत त्याचबरोबर हे बंगाली बाबू जो आहे त्याचं मोबाईल डिटेल चेक करावं, त्याचं कॉल डिटेल चेक करावं आणि त्याच्या खोलापर्यंत त्या पोलीस यंत्रणेनं जावं आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र जादूटोणा, त्याच्याबरोबर अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा 2013 नुसार 6 महिने ते 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. त्यापैकी 7 वर्षापर्यंत जी शिक्षा आहे ती कलम या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध लावण्यात यावं. जर या ठिकाणी सदाशिवभाऊ पाटील यांच्यासारखं घर जर सुरक्षित नसेल शहरामध्ये तर पुन्हा आम्हासारख्या सामान्य लोकांचं काय? या सर्व प्रकाराला जबर बसण्यासाठी या 2 व्यक्तींच्या वरती आणि त्याच्याबरोबर खोलात जाऊन त्याच्या पाठीमागं कोण आहे, कुणी करायला सांगितलं, कोणत्या कारणासाठी केलं, का केलं, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह या ठिकाणी जनतेसमोर झाला पाहिजे. या ठिकाणी जे काही 2 आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई जी काही FIR करायची आहे ती FIR केली जाणारच आहे, चालूच आहे त्याचं काम. परंतु फक्त FIR करून यामध्ये भागणार नाही, त्याच्या अंतिम मुळापर्यंत गेलं पाहिजे, का प्रकार असे घडतात. आणि विट्यासारख्या शहरामध्ये एक परवाच आपण एक जणाच्या फेसबुकला ऐकलं की अंधश्रद्धा याच्यामध्ये बरंचसंच विट्यात प्रकार चाललेला आहेत. हे 3-4 दिवस झालं त्याच्या फेसबुकला येते. जर असं त्याच्या बाबतीत होतंय, आज सदाशिवभाऊंच्या बाबतीत झालं, उद्या तुमच्या आमच्यासारख्यांच्या बाबतीत होणार आहे. बरं, ह्या गोष्टीतून काय होतंय काय नाही ह्याचं काही घेणं देणं नाही, परंतु जे काय लहान मुलं आहेत ती घरामध्ये, बायका आहेत त्या, यांच्यामध्ये ही भीतीचं वातावरण निर्माण होतं. भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातल्या लोकांना असुरक्षित असं वाटतंय. ह्या जर गोष्टी थांबवायच्या असेल तर त्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. त्याचबरोबर ZP इलेक्शन समोर आहे, पंचायत समिती इलेक्शन समोर आहे. हे सर्व इलेक्शन समोर असताना बाजार समितीतला एखादा संचालक हे करत आहे, हे करत असताना मग त्याच्यामध्ये नेमका हेतू काय किंवा काय आहे कारण, याचा पोलिसांनी तपास लावावा. अन्यथा या विटा शहरामध्ये आणि परिसरामध्ये जन आंदोलन उभारून त्या ज्या काय असल्या वृत्ती आहेत त्या ठेचून काढण्याचं काम 100% सदाभाऊंचे कार्यकर्ते करणार आहेत, त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते करण्यासाठी खंबीर आहेत. हे एवढंच माझं सांगणं आहे. माजी आमदारांच्या घरासमोर असा प्रकार घडलाय, यामागं नेमकं काय सांगाल? याच्यामध्ये त्यांचं काही वैमनस्य आहे का, नेमकं काय? नाही, आता जे काय आरोपी आहेत ज्यांनी हा प्रकार घडवला त्यांना पकडून आणायचं काम इथं कार्यकर्त्यांनी केलं आहे. त्याबाबतचे जे काही पुरावे आहेत, रेकॉर्डिंग आहे किंवा CCTV फुटेज आहे ते सर्व पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. आता ह्यामध्ये का केलं, कोणत्या कारणासाठी केलं, कशासाठी केलं, हे सर्व शोधण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी त्यांचे कॉल डिटेल्स घ्यावे, त्याच्याबरोबर पोलिसांनी त्याच्या अंतिम मुळापर्यंत जावं आणि मुळापर्यंत गेल्यानंतर कळणार आहे की नेमकं कारण काय घडलेलं आहे. त्याच्यामुळे ते पुढचं काम आहे ते पोलिसांनी करायचं आहे. आणि पोलीस जर पोलीस प्रशासन जर ते काम करणार नसेल तर निश्चित आम्ही कार्यकर्ते ते काम करू.
तर काही जास्त अवघड नाही. कार्यकर्त्याच्या पण अशा प्रकाराने एक भीतीचं वातावरण आहे, नेमकं काय सांगायचं? 100% भीतीचं वातावरण आहे. आपण एक ठीक आहे, आपण सुज्ञ नागरिक आहोत, या ठिकाणी गावामध्ये 4 माणसामध्ये फिरतोय, समाजामध्ये वावरतोय, आपल्याला त्याबाबत काही वाटत नाही. परंतु या ठिकाणी ज्या घराच्या समोर झाले, ज्या भागामध्ये झाले, त्या भागामधल्या ज्या महिला आहेत, त्या लहान मुलं आहेत, ही कुठंतरी टी व्हीला किंवा कुठल्या तरी मीडियामध्ये बघत असतात अघोरी प्रकार काय आहेत किंवा काळी जादू काय आहेत. त्यामध्ये त्यांच्यामध्ये भयभीतीचं वातावरण होतं आणि भीतीचं वातावरण झाल्यानंतर त्यांना स्वतःला असुरक्षित वाटतंय. आणि ही असुरक्षितता जर आपली फॅमिली असुरक्षित वाटून घेत असेल तर आपल्याला काय सुरक्षितता आपण कशी मानायची. त्यामुळे 100% ह्या काळ्या जादूमुळं आपल्या विटा परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणार आहे. आताच जे काय बाहेरचे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात की बाबा विटासारख्या गर्दीच्या ठिकाणी, विटा शहरासारख्या गर्दीच्या ठिकाणी जर असले प्रकार घडत असेल दिवसाढवळ्यात, तर त्यामध्ये 100% काय ना काय पोलीस प्रशासनानं त्याचा माग घेतला पाहिजे आणि असलं प्रकार थांबवलं पाहिजे. वैभवदादा आणि सदाशिवराव पाटील यांच्या घरावर झालेला हा जो प्रकार आहे, तो प्रकार जो आपला सुनील मेटकरी आहे, या सुनील मेटकरचा पहिल्यांदा मी त्याचा निषेध करतो की अशा चांगल्या व्यक्ती आम्ही समजत होतो, परंतु ही एकदम वाईट वृत्तीचा हा माणूस आहे, आज या विटे शहराला माहिती झालेला आहे. तसंच हा सुनील मेटकरी हा व्यक्ती आहे, पण त्याच्या पाठीमागची जी शक्ती आहे कोण आहे त्याचाही आम्ही निषेध करतो. आता हे सांगण्याच्या आणि लोकांना कळण्याच्या वेगळा काय विषय नाही. सुनील मेटकरी हा सदाशिवराव भाऊ पाटील यांचा कट्टर विरोधक आहे आणि केलेला तिने प्रकार हा आता नगरपालिकेच्याही इलेक्शनला त्या व्यक्तीने केलेलं असावं आणि आत्ताही जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीच्या या माध्यमातून हे सगळं प्रकार चालू असल्याचं असे माझी खात्री झालेली आहे. आणि खरं म्हणजे सुनील मेटकरीला मला सांगायचं आहे आणि त्याच्या नेत्याला बी मला सांगायचं आहे की ही जी प्रकार आहे, खरं म्हणजे तुम्ही माणसाची मनं माणसाच्या मनाला जिंका अशा काळ्या अघोऱ्या वृत्तीनं, खरं म्हणजे तुमच्या त्या रक्तातच आणि तुमच्या स्वभावातच आहे की तुम्ही गुवाहाटीला गेला म्हणजे हे सगळं तुमचं जे चित्र जे आहे ते आज विटे शहरानं आखो देखा हाल बघितलेला आहे. खरं म्हणजे सदाभाऊंच्या घरापाशी काळी जादू टोना करण्यासाठी आणलेला बंगाली आणि त्याचा सूत्रधार, त्याला गाडीनं घेऊन फिरणारा सुनील मेटकरी, याला माझं आव्हान आहे, या तुमच्या काळ्या धंद्यानं काळ्या जादूनं सदाशिवराव भाऊचं काही वाकडं होणार नाही. तुमचा हा समाज आहे की तुम्हाला सदाभाऊंचं घर संपवण्यासाठी बंगाला जावं लागतंय. इथंच वैभवदादाची ताकद आणि सदाभाऊंची ताकद तुम्हाला सगळ्या विटेला तालुक्याला माहिती आहे. म्हणून हो झालेला प्रकार निंदनीय आहे, मी जाहीर निषेध करतो आणि ह्या सगळ्या प्रकाराचा सूत्रधार पोलीस स्टेशननं हुडकून काढावा, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. जर अन्यथा ह्या प्रकरणामध्ये मिटवण्याचा जर काय प्रयत्न जर झाला तर विटे शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन उभा करण्यात येईल आणि तिची जबाबदारी सर्व पोलीस स्टेशनची असेल. आणि इथून पुढच्या काळामध्ये मी विरोधकांना ठामपणे सांगू शकतो की सांगायचं आहे मला की ह्या गोष्टीने फरक पडणार नाही. तुम्ही काय केलंय, नगरपालिकेच्या इलेक्शनला काय केलंय आणि पंचायत समिती नगरपालिकेला तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही आज विटे शहराला दाखवून दिलंय. म्हणून मी तुमच्या सर्वांचा जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय भारत. सांगली जिल्ह्यामध्ये विटा या शहरामध्ये नुकताच एका पुढाऱ्याच्या घरासमोर करणीचा प्रकार आढळून आला. करणी करणारी संबंधित व्यक्तीला काही लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलेलं आहे. खरं तर निवडणुकीचा माहोल आला की असं करणी जादूटोणा करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा इस्लामपूर, आष्टा यासारख्या शहरामध्ये असे करणीचे प्रकार उघडकीस आलेले आहेत. किंबहुना त्यावेळीसुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं प्रबोधन केलेलं आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असे अनेक उमेदवाराच्या घरासमोर करणीचे प्रकार करण्याचं काही लोकांनी काम केलेलं आहे. आत्ता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहे, तर पुन्हा एकदा अशा काही करणीचे, जादूटोणा करण्याचे असे प्रकार उघडकीस येत आहेत. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की असं करणी करून, जादूटोणा करून कुणाच्या आयुष्यात चांगले किंवा वाईट परिणाम होत नाहीत. अशा भ्रामक संकल्पनांमध्ये कुणीही राहू नये.
मी सर्व नागरिकांना विनंती करतो की अशा गोष्टीपासून आपण भीती बाळगता कामा नये, अशा गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. सगळ्या उमेदवारांना विनंती की अशा अंधश्रद्धेचा आधार घेऊन आपल्याला विजय नक्कीच मिळणार नाही. त्यामुळं इथं संत आणि सुधारकांचं मोठी परंपरा आहे, ती परंपरा पुढं घेऊन जाण्याचं काम करू. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबाबत सातत्यानं प्रबोधन करत आहे, पुढेही करत राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.